नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील बालिंगे येथे असलेल्या कात्यायनी मंदिरामध्ये घेऊन निघालेलो आहे। हे मंदिर शांती आणि आनंदाचा लपलेला खजिना आहे। हे प्राचीन मंदिर केवळ आपल्या अद्भुत वास्तुकलेनेच नाही तर त्याच्या खोल धार्मिक महत्त्वाने देखील ओळखले जाते। हिंदू पौराणिक ग्रंथामध्ये मंदिराला महत्त्वाचे स्थान आहे। जेव्हा शंभू महादेवानं तांडव केलं तेव्हा देवी सतीच्या शरीराचे अनेक तुकडे त्या ठिकाणी पडले होते असे देखील म्हटले जाते। 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ या मंदिराला म्हटलं जातं। मंदिराच्या बाहेर आपल्याला एक अमृत कुंड बघायला मिळतो। त्या कुंडातील पाण्याने पार्वती देवीने अनेक देवांचे प्राण वाचवले म्हणून त्या कुंडाला अमृत कुंड देखील म्हटलं जातं। जेव्हा आपण अमृत कुंडामधून पुढे येतो आणि मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा पार्वती देवीचे कात्यायनी देवीच्या रूपात आपल्याला दर्शन होते। अमृत कुंडाच्या आतमध्ये आपल्याला अनेक कासव देखील बघायला मिळतात आणि कुंडाचे बांधकाम तळातून वरपर्यंत दगडामध्ये केलेलं आहे आणि पाण्याच्या दोन्ही साईडला शंभू महादेवाच्या पिंडी देखील आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंडामध्ये पडणारे पाणी जमिनीमधून कुठून येते याचा शोध अजून देखील कोणीही लावलेला नाही। मंदिराच्या चारही बाजूने अनेक मोठमोठी झाडे देखील बघायला मिळतात। जेव्हा आपण तिथे जातो त्या शांतमय आणि भक्तिमय ठिकाणी गेल्यानंतर आणि देवीचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनाला आनंद मिळतो आणि मन देखील प्रसन्न होते। तर चला मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत या प्राचीन मंदिरामध्ये प्रवेश करा। तिथे असलेला अमृतकुंड बघा आणि प्राचीन मंदिराचे बांधकाम कसे केलेले हे देखील बघा आणि देवीचे दर्शन घेऊन मनाला शांती मिळवून द्या। हा तुम्हाला रस्ता दिसत असेल, पुढे आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क केलेली आहे। हा कोल्हापूरवरून मार्ग येतो आणि या रस्त्याच्या साईडलाच मंदिर आहे। पण मंदिराच्या समोर आपल्याला हे भले मोठे एक झाड बघायला मिळते। या झाडाचा आकार किती मोठा आहे तुम्ही बघू शकता। रस्त्याच्या साईडलाच मंदिराचे हे प्रवेशद्वार आहे। जेव्हा आपण प्रवेशद्वारमधून आत एंट्री करतो तेव्हा आपल्याला समोर मंदिर बघायला मिळते। प्रवेशद्वारासमोर एक पिंपळाचे खूप मोठे झाड आहे। या झाडाचा आकार किती भला आहे हे तुम्ही बघू शकता। खूप जुने हे झाड आहे आणि अशा मोठमोठ्या झाडांच्या सानिध्यामध्ये हे मंदिर असल्यामुळे इथे एकदम शांती आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव आपल्याला मिळतो। त्या झाडाखाली हनुमंताची प्राचीन मूर्ती आहे, तुम्ही दर्शन घेऊ शकता। ओम नमः शिवाय। हनुमंताचं दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला एक प्राचीन डिकमळ देखील बघायला मिळते। बघू शकता ही प्राचीन डिकमळ कशी आहे। डिकमळीच्या खालच्या थराला तुम्हाला हत्ती बघायला मिळते आणि वरती हे दगड कशा आकारात बसवलेले आहेत बघू शकता। पुढे गेल्यानंतर आपल्याला हा अमृतकुंड बघायला मिळतो। त्या कुंडामध्ये आता आपण प्रवेश करूया। कुंडामध्ये प्रवेश केल्यानंतर पाण्याच्या आतमध्ये आपल्याला अनेक कासव बघायला मिळतात। या अमृत कुंडाला खूप महत्त्वाचे स्थान आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये आहे। मी तुम्हाला म्हटलं होतं कुंडाच्या दोन्ही साईडला शंभू महादेवाच्या पिंडी आहेत। या साईडला एक पिंड आहे आणि इथे आहे। आपण त्या पिंडीजवळ जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घेऊया। बघा या ठिकाणी कासवानी या कुंडाला आपले घर बनवलेलं आहे आणि शंभू महादेवाची पिंड बघा आणि आतमध्ये प्राचीन मूर्त्या देखील आहेत, तुम्ही दर्शन घ्या। ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भौम भवानी सहितं नमामि। शंभू महादेवाचे दर्शन घेऊन जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला या ठिकाणी अनेक प्राचीन मूर्त्या बघायला मिळतात। ही नागदेवताची मूर्ती आहे। या ठिकाणी पादुका देखील आहेत। देवीला अभिषेक घातल्यानंतर पाणी या गायमुखातून बाहेर येते बघा। पलीकडे गेल्यानंतर आपल्याला
आणखी एक शंभू महादेवाची पिंड बघायला मिळते. ती पिंड देखील मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही, ही शंभू महादेवाची दुसरी पिंड आहे. आणि पिंडीच्या मागे अजून काही प्राचीन मूर्त्या देखील आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही दर्शन घ्या. आणि ही कासव बघा, पाण्यामधून बाहेर आलेले आहेत आणि मस्त ऊन शेकत आहेत. बघू शकता तुम्ही, काळी, तांबडी, लाल रंगाची कासव आपल्याला पाण्यामध्ये बघायला मिळतात. आणि या पाण्याचा रंग सध्या हिरवा आहे, कारण पाण्यामध्ये सफाई केलेली नाही. आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करून हे प्राचीन मंदिर बघूया आणि देवीचे दर्शन घेऊया. वरती जाण्यासाठी आपल्याला या पायऱ्या चढून मंदिरामध्ये प्रवेश करावा लागणार आहे. ओम नमः शिवाय. मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्या अगोदर हे आपल्याला प्रवेशद्वार बघायला मिळते. वरती गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि या फोटोवरती देवीच्या अनेक रूपातील अवतार दाखवण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी देवीच्या आरतीचा बोर्ड लावलेला आहे आणि या ठिकाणी एक पादुका देखील आहे. पादुकाचे दर्शन घेऊन आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. ओम नमः शिवाय. मंदिराच्या सभामंडपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मंदिराचे प्राचीन बांधकाम बघायला मिळते. बघा, वरती दगड एकावर एक कसे रचलेले आहेत यावरून आपल्याला प्राचीन बांधकामाचे नमुने बघायला मिळतात. आणि हा दगडांचा खांब किती सुंदर तऱ्हेने कोरलेला आहे, तुम्ही बघू शकता. ह्या खांबाच्या वरती मंदिराचं पूर्ण वजन आहे आणि मंदिर पूर्णतः काळ्या पाषाणामध्ये बनवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आतमध्ये एकदम शांतता आणि गारवा देखील आहे. बघा, मंदिराचे छत किती सुंदर तऱ्हेने बनवलेलं आहे. आणि मेन सभामंडपमधून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला मेन गाभाऱ्याच्या समोर देवीचे दर्शन होते. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. तुम्ही देवीचे दर्शन दुरूनच घ्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देवीचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण हे मंदिर बाहेरून बघूया कसे आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी 2 प्रवेशद्वार आहेत. एक प्रवेशद्वार सध्या बंद आहे आणि ह्या साईडला भैरवनाथाची मूर्ती देखील आपल्याला बघायला मिळते. तुम्ही दर्शन घेऊ शकता. ओम नमः शिवाय. सांब सदाशिव. आता आपण हे मंदिर बाहेरून कसे आहे हे बघूया. आतमधून आपण मंदिर बघितले तर बाहेरून या मंदिराला कसा आकार देण्यात आलेला आहे हे देखील बघणे गरजेचे आहे. बघा, बाहेरून हे मंदिर अशा प्रकारे बनवण्यात आलेलं आहे. खूप प्राचीन मंदिर असल्यामुळे मंदिराचा कळस नंतर मेंटेनन्स केलेला आहे, पण मंदिराचा मेन भाग, खालचा भाग खूप जुना आहे. बघा, पाठीमागून हे मंदिर आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळतं. देवीच्या मूर्तीच्या मागे हे 2 नागदेवता आपल्याला बघायला मिळतात. बाहेर आहेत ते. दुसऱ्या साईडला आल्यानंतर ह्या मंदिराचा आकार आपल्याला असा बघायला मिळतो. बघा, आणि तुम्हाला म्हटलं होतं या ठिकाणी अनेक जुनी झाडे देखील आपल्याला बघायला मिळतात. हे झाड किती मोठं आहे बघा. आणि बाहेर मंदिराच्या चारी बाजूने खूप मोठी आंब्याची, पिंपळाची आणि जांभळाची झाडे देखील आपल्याला बघायला मिळतात. आणि हे वडाचे झाड किती भव्य आणि सुंदर आहे बघा. त्या झाडाच्या पारंब्या वरून खाली जमिनीला टेका आलेले आहेत. हे खूप जुने झाड आहे. त्या झाडाच्या खाली आणखी एक देव आहेत. त्या देवाचे दर्शन आता आपण घेऊया.
ते कोणते देव आहे ते वरती गेल्यानंतर आपल्याला समजणार आहे. या ठिकाणी काळ्या पाषाणामध्ये बनवलेल्या आणि वडाच्या झाडाच्या मुळ्यामध्ये देव प्रकट झालेले आपल्याला बघायला मिळतात. दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे आणि ह्या झाडाचा आकार खूप भव्य आहे. बघू शकता तुम्ही. ह्या पारंब्या झाडाच्या वरून जमिनीमध्ये गेलेल्या आहेत, त्यामुळे ह्या झाडाला नवीन जीवन मिळालेले आहे. हे प्राचीन झाड बघितल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं, कारण अशी झाडे आता कमी राहिलेली आहेत. आणि या ठिकाणी एक प्राचीन मूर्ती देखील आहे या वडाच्या झाडाखाली. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला आणखी एक वडाचे झाड बघायला मिळते. ते पण भरपूर मोठे आहे आणि किती उंच आहे बघू शकता तुम्ही. अशा झाडांच्या सानिध्यामध्ये देवी विराजमान झालेली आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर भक्तिमय वातावरणामध्ये लीन झाल्यानंतर मनाला एकदम आनंद मिळतो. आता आपण अमृतकुंडाच्या साईडला आणखी काय आपल्याला बघायला मिळते का हे बघूया. आपण हे मंदिर बाहेरून बघितले, आतमधून बघितले, अमृतकुंड देखील बघितला, पण ह्या मंदिराच्या डाव्या साईडला आणखी एक नरसिंह मंदिर आहे. ते मंदिर दाखवायचे राहिले होते. हे मंदिर मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही दर्शन घ्या. ओम नरसिंह नमो नमः. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील बालिंग येथे असलेल्या कात्यायनी मंदिरामध्ये घेऊन आलो. मंदिर परिसराच्या बाहेर असलेली खूप मोठी झाडे तुम्हाला दाखवली. त्यानंतर मंदिर परिसराच्या समोर असलेला अमृतकुंड दाखवला. त्या कुंडाला अमृतकुंड का म्हणतात हे देखील मी तुम्हाला दाखवलं. कुंडाच्या दोन्ही साईडला असलेल्या शंभू महादेवाच्या पिंडी देखील मी तुम्हाला दाखवल्या आणि कुंडाच्या पाण्यामध्ये असलेले कासव देखील दाखवले. त्यानंतर आपण या मंदिरामध्ये प्रवेश केला आणि देवीचे दर्शन घेतले. पार्वती देवीचे कात्यायनी देवीच्या रूपात आपण दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर बाहेरून कसे बांधलेले आहे हे देखील आपण बघितले आणि मंदिराच्या आतमध्ये असलेले भले मोठे दगडांचे खांब बघितले. ते खांब कसे कोरलेले आहेत हे देखील आपल्याला बघायला मिळाले. मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.